भाजप इज अ डेंजरस इलेक्शन मशीन हे लक्षात घेतो, तेव्हा ते काही करू शकतात. फडणवीस स्वतःला चाणक्य समजतात, अमित शहा स्वतःला चाणक्य समजतात, पण कधी कधी चाणक्य फसतो ना स्वतःच्या बुद्धीच्या अहंकारामध्ये. हे सत्तेच्या अहंकारामध्ये फसलेले. 2 ठाकरे एकत्र आले तर एकनाथ शिंदे नलिफाय होतं. एकनाथ शिंदे आपल्याच मतांवर हक्क सांगतात ना, तेव्हा एकनाथ शिंदे हवेत कशाला? एकनाथ शिंदेपेक्षा आपल्याला अजित पवार परवडले. म्हणजे हिंदुत्ववादी मतं अधिक सेक्युलर मतं असं एक मतदारांचा वर्ग तयार होतो. मी सांगतो एकनाथ शिंदेचा ची एक्सपायरी डेट आलेली आहे हे लक्षात. आणि याही पलीकडे सांगतो, उद्या उद्धव ठाकरे पुन्हा भाजपबरोबर जाणार नाही त्याची खात्री काय? मला तर नाही खात्री. शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर वगैरे या बोलायच्या गोष्टी आहेत, यांच्या आयुष्यात नाही ना शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर. जे एकेकाळी बुद्धिवंतांचा असलेला महाराष्ट्र हा आता बदमाशांचा झाला. जनतेचं बंड व्हावं लागेल. मला माहित नाही कधी होईल हे बंड, पण मला असं वाटतं मी अशा बंडाची वाट बघतो आहे. ते माझ्या आयुष्यात घडावं अशी माझी